आपल्या क्लासचा आहे 5वा दिवस आणि 5व्या दिवशी आपण अस्तर कसं जोडायचं हे एकदम परफेक्ट सांगणार आहोत। कारण कसं बऱ्याच वेळेस काय होतं, नवीन शिकताना म्हणजे अस्तर जोडताना चोळ वगैरे येतो तर तो येऊच नाही, त्याच्यासाठी आपण काय करावं लागतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आणि हे व्हिडिओ फक्त गरजूंसाठी आहेत, जेणेकरून त्यांना ज्यांना आवड आहे, ज्यांना शिकायचं आहे घरी बसून, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत। आणि हे परफेक्ट असे व्हिडिओ आहेत, कारण यामध्ये फक्त ओरिजिनल माहिती आपण सांगणार आहोत, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ पाहून अस्तर कसं जोडायचं हे परफेक्ट समजेल। त्यानुसारच आपण त्यांना सांगणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप। आणि हे व्हिडिओ त्यांनी शेवटपर्यंत बघायचे आहेत, जेणेकरून त्यांना घरी बसून त्यांना शिवण्याची ज्यांना आवड आहे त्यांना हे स्वप्न पूर्ण होणार आहे। तर त्यांच्यासाठीच आपण हे व्हिडिओ सुरू केलेले आहेत। तर आणि ज्यांना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी नक्की कमेंट्स करा, कारण कमेंट्स केल्यावर मलाही समजेल की कुणाला काय प्रॉब्लेम येतो। तर ते अवश्य तुम्ही प्रॉब्लेम म्हणजे सांगा, म्हणजे त्याचं म्हणजे सोल्युशन किंवा त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू शकतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा की कमेंट्स करायचा, जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवता येतील। कारण हे माझ्यानुसार आहे, तर हे तुमच्यानुसार करायचं आहे आपल्याला। तर तुम्ही नक्की कमेंट्स करा, तुम्ही घरी बसून चांगलं शिका, त्याच्यासाठीच हा व्हिडिओ। बऱ्याच जणांची ऐपत नसते, कारण आजकाल क्लासेस वगैरे खूप महाग झालेले आहेत, तर त्यांना घरी बसून असं परफेक्ट असं शिकता यावं, त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ आहेत। आणि चला तर सुरुवात करूया आपण अस्तर जोडण्यासाठी। आता ह्या ब्लाऊजला पाठीमागून डिझाईन आहे, त्यासाठी मग हा पार्ट मी शेवटी ठेवते, बाकीचं हे सुरू करूया आपण। आता सर्वात प्रथम आपण कटोरीला जोडायला सुरुवात करूया। आणि कटोरी जोडताना मात्र लक्ष द्यायचं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं दोन्ही एकाच साईडच्या होतात, नवीन शिकताना हे तर प्रॉब्लेम येतातच। त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस आपण हे समोरासमोर ठेवायचं आहे। अगोदर कटोरी जोडायच्या अगोदर आपण हे पार्ट आपण एकमेकाच्या समोर ठेवायचं आणि एक असा सरकून ठेवायचा आणि एक शिवायला घ्यायचा, म्हणजे काय होईल की दोन्हीही एका साईडचे होणार नाहीत। त्याच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे की समोरासमोर ठेवायचं। जरी जरी शिवणारे असते तरी पण कधी कधी त्यांच्याकडनं होतं, तर ते होऊच नाही, यासाठी आपण सुरुवातच अशी करायची की आपलं दोन्ही एकाच साईडची कटोरी होणार नाही। त्याच्यासाठी ही ट्रिक्स वापरायची आणि हे बघा, अस्तर जोडताना हे खाली जे आता कॉटनचं ब्लाऊज आहे प्रेस केलं तरी पण हे प्रेस म्हणजे जे चोळ तो अजिबात निघत नाही। तर या पद्धतीने आपण अस्तर परफेक्ट जोडायचं आहे। हात फिरून एकदम असा हात फिरवायचा, म्हणजे जे आपले जे चोळ आहेत, ह्या प्रकारचे जे चोळ आहेत ते निघून जाते। कारण यांना प्रेस केली तरी पण हे निघलेलं नाही। आणि हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं। आता ही साईड तर पाहू शकता, हे जे चोळ आहेत ते आपण असं हात फिरवल्यामुळं ते निघले जातात, त्या कारण याला प्रेस सुद्धा केली पण हे निघलेलं नाही। आता याला सुद्धा आपण तेच प्रकार करायचा आहे। हे समोरासमोर ठेवायचं असं आणि एक सुरुवात करायचं। आणि हे असा हात फिरवत राहायचं, म्हणजे खाली जे चोळ वगैरे चुरगळलेलं आहे ते निघून जातं।
एक्स्ट्राचं जे आहे असं कट करून टाकायचं. या प्रकारे. आता ही दुसरी साइड. आणि असं हे सारखा हात फिरवत राहायचं. हे एक्स्ट्राचं जे आहे ते साईडचं आपण कट करून टाकायचं. इथं सुद्धा आपण तोच प्रकार करणार आहोत. बऱ्याचदा क्रॉसपट्टी सुद्धा एकाच साईडची होती, तर ती होऊच नाही त्यासाठी आपण हे पाहू शकता. आपण हे समोरासमोर ठेवलेलं आहे. असं समोरासमोर ठेवायचं आणि हे या प्रकारे हे असं केल्याने काय होईल की तुमचं क्रॉसपट्टी दोन्ही साईडच्या होतील. नाहीतर एक शिवून घेतली परत दुसरी घेतली तर ती एकाच साईडची होऊ शकते. कारण नवीन शिकताना लक्षात येत नाही आपण कोणत्या साईडची जोडायलो, तर दोन्हीही एकाच साईडच्या होतात. तर त्याच्यासाठी होत नाही, त्यासाठी हा पर्याय खूप छान आहे. आता ही दाब टीप द्यायची आपल्याला. आणि हे पूर्ण झाल्यावर एकावर एक ठेवायचं आणि असं हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. म्हणजे क्रॉस पट्टी आपली कमी जास्त होत नाही. तर आपण पाहूया, आपले हे पार्ट जोडून झालेले आहेत. हे सुद्धा आपण जोडायच्या ब्लाऊज कटोरी जोडायच्या अगोदर आपण हे एकावर एक ठेवायचं आणि चेक करायचं बरोबर झालेलं आहे की नाही. कमी जास्त असेल तर या प्रकारे कट करून टाकायचं. आता कटोरी बरोबर एकदम परफेक्ट आपली कटोरी पण झालेली आहे. आणि याचा कटिंगचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता, चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला टिचिंग आणि कटिंग दोन्ही व्हिडिओवर पाहिल्यावर तुम्हाला कळेल की कटिंग कशी करायची आणि टिचिंग कशी करायची. दोन्ही गोष्टी तुम्हाला परफेक्टली कळून जातील.
आता याची फुगावाही आहे तर मी अगोदरच करून घेतलेली आहे, कारण याला खूप वेळ लागतो आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी हे अगोदर करून घेतलेला आहे हा पार्ट बाहीचा. तर पाहू शकता फुगाबाही आहे आणि ब्लाऊजला सुद्धा म्हणजे पाठीला सुद्धा डिझाईन आहे. तर आपण या प्रकारे 2.5 इंच गळा रुंदी आहे, खाली आपण 3 इंच ठेवूया, गळा खोली 3 इंच ठेवूया आणि परत 2 इंच ठेवूया आणि हा जो गोल आहे तो आपण 5.5 इंच ठेवूया. आणि याला आपण गोल आकार द्यायचा आहे. थोडासा मोठा करून घेऊया. थोडासा आपण मोठा करून घेऊया म्हणजे. तर पाहू शकता असा आपण गळा मोठा करून घेतलेला आहे. आता आपण याला ना बीट्स लावून घ्यायचे अर्ध्यातून. या प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर परफेक्ट असं हे आपण अस्तर जोडून झालेलं आहे. तर आता हे एकावर एक घ्यायचं बरोबर आणि हे शोल्डर आणि खालचा भाग बरोबर आहे की नाही चेक करायचा आहे आणि नंतरच आपण काठ लावून घेणार आहोत. तर अशी हे फिनिशिंगने आपण अस्तर जोडून घेतले. आपल्याला जो पाठीमागे जो काठ लावायचा आहे तो असा पलटून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगनी आपल्याला हे पलटलं जातं. आणि हा काठ आपल्याला दोन्ही साइडनीही पलटून घ्यायचा आहे.
म्हणजे टिप मारून घ्यायची आहे. आणि बाकीचा हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा. या प्रकारे फिनिशिंगमध्ये पलटून घेतलेला आहे आपण, कारण हे पाठीला डिझाईन आहे आणि या व्हिडिओमध्ये फक्त अस्तर कसं जोडायचं हेच दाखवलेलं आहे आणि हा थोडासा भाग डिझाईनचा आहे. तर पाहू शकता असं या प्रकारे आपल्याला हा काट लावून घ्यायचा आहे. आता आपण चेक करायचं आपल्याला हा काट कसा चांगला दिसेल, तर त्या प्रकारे आपल्याला हा काट जोडून घ्यायचा आहे. आणि साईडला आपण हे बीट्स लावलेले आहेत. सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही खालची जी पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे. आणि ही जी पट्टी आपण जोडतो ते फक्त अर्धा इंचाची तयार झालेली पाहिजे. असं दुमडून घेऊन परफेक्ट असं आपण ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आणि हे व्हिडिओ फक्त नवीन शिकणाऱ्यासाठी आहे. अस्तर कसं जोडायचं परफेक्ट, सोळ वगैरे येणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कमेंट्स करून सांगायचं आहे कसा वाटला. काही माहिती अजून तुमचं काही प्रश्न असतील तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा.